राम समर्थ सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मन या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 21 सप्टेंबर. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात. त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजे असं नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणी म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचे नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत मांडावे लागते इतकेच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो. गाडी दरक्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते, पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू. मग परिस्थिती कितीही बदलू दे. देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे हे समजून काम करावे. जो असे करेल त्याला समाधान झालेच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्ये करतो म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये. तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचे सांगणे अगदी सोप्या भाषेत असते. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते. म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचे बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. बोधवचन. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात राम नाम हीच उत्तम शिदोरी होय. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष. महालय, भरणी श्राद्ध, संकष्ट चतुर्थी. पितृपक्षात अपरारकाली भरणी नक्षत्र असल्यावर भरणी श्राद्ध हा योग येतो. हा योग महालयात तृतीया अथवा चतुर्थी किंवा पंचमीला येतो. भरणी नक्षत्राचा स्वामी मृत्यू देवता यम आहे, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी संकष्ट चतुर्थी देखील आहे. चंद्रोदय 9:04. घंटाळी मंदिरात दर चतुर्थीला होणाऱ्या सामूहिक अथर्वशीर्ष पाठात नक्की सहभागी व्हावे. वेळ सकाळी 10:30 ते 12:30. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.